तारीख 28 मे 2008 भारताचा शेजारी देश नेपाळनं स्वतःला प्रजासत्ताक घोषित केलं। नेपाळच्या संसदेनं तब्बल 240 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या राजेशाहीला संपवण्यासाठी मतदान केलं। नेपाळमधली हिंदू राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली आणि हा देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक म्हणून ओळखला जाऊ लागला। नेपाळनं आता नवीन युगात प्रवेश केलाय। इथून पुढे नेपाळचं भविष्य उज्ज्वल आहे असं त्यावेळी बोललं गेलं। या घटनेला 17 वर्ष उलटली। तारीख 9 सप्टेंबर 2025 या दिवशी नेपाळची राजधानी काठमांडू इथून जी दृश्य समोर आली ती भयानक होती। लाखो तरुणांनी नेपाळच्या संसदेवर हल्ला चढवला होता। आंदोलकांनी संसदेची इमारत जाळून टाकली, सुप्रीम कोर्टालाही आग लावली। पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर सुद्धा हल्ले केले। आंदोलन वाढल्यानंतर अखेर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आणि नेपाळमधलं सरकार कोसळलं। ऐकून धक्का बसेल, पण नेपाळमध्ये गेल्या 17 वर्षात 15 वेळी असं सत्तांतर घडलंय। तसं पाहिलं तर राजेशाही ते लोकशाही हा नेपाळचा प्रवास सोपा नव्हता। यासाठी 250 वर्षांचा कालावधी लागला। पण लोकशाही मिळवल्यानंतर सुद्धा या देशामध्ये स्थिरता आली नाही। सध्या या देशावर सैन्यानं आपला कंट्रोल मिळवलाय। आंदोलकांनी देशाचं संविधान पुन्हा लिहिण्याची आणि ते लागू करण्याची मागणी केली आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत हे प्रत्यक्षात घडतं का हा मोठा प्रश्न आहे। अशावेळी नेपाळमध्ये सैन्य आपला कंट्रोल स्थापन करण्याची शक्यता आहे। तसं झालं तर पाकिस्ताननंतर दक्षिण आशियातला आणखी एक देश लष्करी राजवटीच्या मार्गाने जाऊ शकतो। नेपाळमधल्या या सततच्या सत्तांतराचा इतिहास आहे काय? या देशात राजेशाही कशी आली, ती इतकी वर्ष कशी टिकली, त्यानंतर लोकशाही व्यवस्था आली कशी आणि लोकशाही आल्यानंतर सुद्धा तिथं इतक्या वेळा सत्तांतर का आणि कसं झालं याचा शोध घेणं महत्त्वाचं ठरतं। नेपाळचा संपूर्ण राजकीय इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। नेपाळचा इतिहास तसा हजारो वर्ष जुना, पण आपण इतक्या मागे जाणार नाही। आधुनिक नेपाळचा इतिहास सुरू होतो 1768 पासून। 1768 मध्ये गोरखा राजा पृथ्वीनारायण शाह यानं काठमांडूचं खोरं जिंकलं आणि आसपासच्या डझनभर छोट्या मोठ्या संस्थानांना एका राजवटीखाली एकत्र आणलं। ही छोटी मोठी राज्य एकत्र येऊन बनलेला देश म्हणजेच आजचा नेपाळ आणि त्या देशाचा पहिला राजा बनला पृथ्वीनारायण शाह। अशा प्रकारे नेपाळमध्ये शाह राजवटीची स्थापना झाली। पुढची 80 वर्ष नेपाळमध्ये शाह घराण्याचं वर्चस्व राहिलं। याच काळात भारतात ब्रिटिशांचं आगमन झालं होतं। ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण भारतावर कब्जा मिळवला, पण ते नेपाळला जिंकू शकले नाहीत। शाह राजवटीनं ब्रिटिशांना नेपाळमध्ये एंट्री करू दिली नाही। त्या काळी सध्याच्या भारताचे सिक्कीम, कुमाऊ आणि गढवाल हे प्रदेश नेपाळचा भाग होते। मात्र 1816 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि शाह घराण्यात युद्ध थांबवण्यासाठी सुगौली करार झाला आणि हे प्रदेश ब्रिटिश इंडियाच्या ताब्यात आले। त्याच वर्षी भारत आणि नेपाळमध्ये सीमा निश्चित झाली आणि आजचा नेपाळ अस्तित्वात आला। वर्ष 1846 शाह राजवट सत्तेत येऊन 78 वर्ष झाली होती। त्या वर्षी लष्करी सेनापती असलेला जंग बहादूर राणा यानं उठाव केला आणि स्वतःला नेपाळचा पंतप्रधान म्हणून घोषित केलं। राणानं सांगितलं की नेपाळमध्ये राजा शाह घराण्याचाच असेल, पण पंतप्रधान मात्र राणा घराण्यातला होईल। राणाच्या उठावानंतर नेपाळमधलं शाह घराण्याचं वर्चस्व कमी झालं आणि राजा नावापुरता उरला। आता नेपाळची संपूर्ण सत्ता ही राणा घराण्याच्या हाती आली होती। राणा घराण्यानं नेपाळमध्ये हुकुमशाही पद्धतीनं राज्य केलं। त्यांनी नेपाळला बाहेरच्या जगापासून वेगळं ठेवलं, पण त्यांची ब्रिटिश इंडियाशी जवळीक होती। राणा घराण्याचे ब्रिटिशांशी चांगले संबंध होते। याच काळात ब्रिटिश सैन्यात नेपाळी सैनिकांना, ज्यांना पुढे गुरखा रेजिमेंट म्हटलं जाऊ लागलं, त्यांना स्थान मिळालं। पुढची जवळपास 100 वर्ष राणा घराण्यानं नेपाळमध्ये राज्य केलं। 1930 आणि 40च्या दशकात भारतात स्वातंत्र्य चळवळीनं जोर पकडला होता। ह्याची धग नेपाळपर्यंत सुद्धा पोहोचली। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानं प्रेरित होऊन नेपाळमध्ये सुद्धा राणा राजवटीविरुद्ध चळवळी सुरू झाल्या। 1951 मध्ये शाह घराण्याचे राजा त्रिभुवन वनवासातून परतले आणि त्यांनी राणा वंशाची सत्ता संपुष्टात आणली। शाह घराण्यानं राणा घराण्याला पंतप्रधान पदावरून काढून टाकलं आणि नेपाळची संपूर्ण व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली। अशा प्रकारे आता नेपाळमध्ये राजा आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवर शाह घराण्याचंच वर्चस्व निर्माण झालं। पुढे 1955 मध्ये महेंद्र शाह नेपाळचे राजा झाले। त्यांनी 1959 मध्ये नेपाळची राज्यघटना बदलली आणि देशात कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की म्हणजेच संविधानिक राजेशाही व्यवस्था आणली। याचा अर्थ हा की राजा सरकारचा प्रमुख असेल तर पंतप्रधान जनतेद्वारे निवडले जातील।
सध्या ब्रिटनमध्ये हीच व्यवस्था आहे. या व्यवस्थेअंतर्गत नेपाळमध्ये 1959 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि नेपाळी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं. BP कोइराला हे नेपाळचे निवडून आलेले पहिले पंतप्रधान होते. पण राजा महेंद्र यांनी वर्षभरातच हे सरकार बरखास्त केलं आणि नेपाळमधल्या सर्व राजकीय पक्षांवर बंदी आणली. त्यानंतर राजानं नेपाळमध्ये पंचायत व्यवस्था आणली, म्हणजेच एकही पक्ष नसलेली संपूर्ण राजेशाही राजकीय व्यवस्था. पुढची 25 ते 30 वर्ष नेपाळमध्ये ही व्यवस्था कायम राहिली. या काळात देशात काही प्रमाणात आधुनिकीकरण झालं, पण भ्रष्टाचार सुद्धा प्रचंड वाढला. अर्थात त्या काळात लोकशाहीचा अभाव होता, त्यामुळं नागरिकांकडे अधिकार सुद्धा मर्यादितच होते. कालांतरानं राजकीय दडपशाही, आर्थिक मंदी आणि मूलभूत स्वातंत्र्यांवर आलेली गदा ह्यामुळं लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. या काळात राजेशाही विरोधात छोटी मोठी आंदोलनं झाली, पण ती दडपली गेली. राजेशाही उलथवून टाकणारं मोठं आंदोलन या काळात कोणतंही झालं नाही. मग 1990 साल उजाडलं. या वर्षी नेपाळमध्ये मोठं जन आंदोलन झालं. त्याची सुरुवात 80च्या दशकातच झाली होती. त्या काळात जगभरात लोकशाही चळवळी सुरू झाल्या होत्या. याच दरम्यान नेपाळमध्ये सुद्धा व्यवस्थेविरुद्धचा असंतोष वाढत होता. याचा परिणाम हा झाला की नेपाळी काँग्रेस आणि डाव्या आघाडीसह विरोधी पक्षांनी या व्यवस्थेचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे या आंदोलनाला जन्म देण्यात भारताची भूमिका महत्त्वाची होती. 1989 मध्ये भारतानं नेपाळची नाकेबंदी केली होती. दोन देशांमधील बिघडलेले राजनैतिक संबंध, विशेषतः व्यापाराच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव, ह्यामुळं भारतानं मार्च महिन्यात नेपाळवर नाकेबंदी लादली. भारताच्या या निर्णयामुळं नेपाळ एका रात्रीत आर्थिक संकटात सापडला. देशात इंधन, अन्नधान्य, औषधं आणि कच्च्या मालासह आवश्यक वस्तूंचा प्रवाह मर्यादित झाला. याचा परिणाम हा झाला की नेपाळमधलं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आणि अर्थव्यवस्था ठप्प झाली. भारताच्या या नाकेबंदीनंतर नेपाळचा आर्थिक कमकुवतपणा आणि तो भारतावर किती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे हे उघड झालं. यामुळं नेपाळी लोकांमध्ये फक्त भारताविरुद्धच नाही, तर नेपाळमधली राजेशाही आणि पंचायती राज व्यवस्थेविरुद्ध सुद्धा भावना झाली. ज्यानंतर नेपाळमध्ये जन आंदोलनाला सुरुवात झाली. नेपाळमध्ये 18 फेब्रुवारी 1990 ला विरोधी पक्षांनी अधिकृतपणे जन आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाद्वारे हुकुमशाही राजेशाहीचा अंत आणि बहुपक्षीय लोकशाही स्थापन करण्याचं आवाहन करण्यात आलं. हे आंदोलन अनेक आठवडे चाललं. यामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं आणि संप झाले. तत्कालीन राजा आणि राजेशाही सरकारनं हे आंदोलन हिंसकपणे दडपण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे ही चळवळ आणखीनच मजबूत झाली. अखेर 8 एप्रिल 1990 ला राजा बिरेंद्र यांनी माघार घेतली आणि नेपाळमधली राजकीय पक्षांवरची बंदी उठवली. अशा प्रकारे नेपाळमध्ये नव्या संविधानाचा मार्ग मोकळा झाला. या नव्या संविधानानुसार नेपाळमध्ये 30 वर्षांनी पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की म्हणजेच संविधानिक राजवट अस्तित्वात आली आणि बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था लागू करण्यात आली. पुढच्या वर्षी देशात निवडणुका झाल्या आणि नेपाळी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं. गिरिजा प्रसाद कोइराला हे नेपाळचे पंतप्रधान झाले. तसं पाहिलं तर ही लोकशाही व्यवस्था होती. पंतप्रधान हा जनतेनं निवडून दिला होता, पण या काळात खरी सत्ता राजाकडेच राहिली. पुढचे 5 वर्ष नेपाळनं मोठी अस्थिरता पाहिली. सरकार वारंवार बदललं, भ्रष्टाचार प्रचंड वाढला, तसंच आर्थिक संघर्षही फोफावला. अखेर 1995 मध्ये नेपाळमध्ये या व्यवस्थेविरुद्ध गृहयुद्धाला सुरुवात झाली. यावेळी या चळवळीचं नेतृत्व नेपाळच्या माओवादी कम्युनिस्ट पक्षानं केलं. पुष्पकमल दहल प्रचंड हे या चळवळीचे नेते होते. या चळवळी दरम्यान हजारो लोकांनी आपले प्राण गमावले, ज्यामुळे नेपाळमध्ये राजेशाही आणि लोकशाही या दोन्ही व्यवस्था कमकुवत झाल्या. नेपाळमध्ये ही चळवळ सुरू असतानाच 2001 मध्ये तिथल्या राजघराण्यात एक मोठी घटना घडली. युवराज दीपेंद्र शाह यांनी त्यांचे वडील राजा बिरेंद्र शाह, राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातल्या इतर 9 सदस्यांवर अंधाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर सुद्धा गोळी झाडली. नेपाळच्या इतिहासात ही घटना रॉयल पॅलेस हत्याकांड म्हणून ओळखली जाते. ही घटना नेपाळच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरली. रॉयल पॅलेस हत्याकांडानंतर राजा बिरेंद्र शाह यांचे बंधू ज्ञानेंद्र शाह नेपाळचे राजा झाले. इकडे माओवाद्यांनी त्यांची चळवळ थांबवली नव्हती. ते पोलीस आणि सैन्याच्या चौक्यांवर सातत्यानं हल्ले करतच होते. अखेर फेब्रुवारी 2005 मध्ये राजा ज्ञानेंद्र शाह यांनी नेपाळमध्ये आणीबाणी लागू केली आणि देशाची संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. पण यामुळे ही चळवळ आणखीनच भडकली. देशात ठिकठिकाणी राजाविरुद्ध आंदोलनं झाली. अखेर 2006 मध्ये राजा ज्ञानेंद्रला या चळवळीपुढे झुकावं लागलं आणि नेपाळवरची आपली संपूर्ण सत्ता सोडावी लागली. 2006 मध्ये गिरिजा प्रसाद कोइराला हे नेपाळचे पंतप्रधान झाले आणि नोव्हेंबर 2006 मध्ये झालेल्या करारानं
हे गृहयुद्ध संपलं। इथून पुढे माओवादी नेपाळच्या सक्रिय राजकारणाचा भाग झाले। त्यांनी एप्रिल 2008 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सुद्धा भाग घेतला आणि विजय सुद्धा मिळवला। इथूनच पुढे नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली। 28 मे 2008 या दिवशी संविधान सभेनं नेपाळमधली 240 वर्षांपासून सुरू असलेली राजेशाही व्यवस्था रद्द करून देशात प्रजासत्ताक व्यवस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला। त्या दिवसापासून नेपाळ अधिकृतपणे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनलं। नव्या व्यवस्थेनुसार राजाची भूमिका संपुष्टात आली। राष्ट्रपती देशाचे प्रमुख झाले तर पंतप्रधानांकडे सरकारचं नेतृत्व आलं। निवडणुकांनंतर पुष्पकमल दहल प्रचंड हे प्रजासत्ताक नेपाळचे पहिले पंतप्रधान झाले। आता नेपाळमध्ये लोकशाही आली होती। नेपाळची 2.5 शतकांच्या राजेशाहीतून मुक्ती झाली होती, पण देशात राजकीय स्थिरता काही आली नाही। नेपाळ राजेशाही व्यवस्थेतून अस्थिर लोकशाहीच्या काळात गेला। या काळात युतीची सरकारं स्थापन होऊ लागली आणि वर्षभरात पडू लागली। देशात नवीन संविधान लागू झाल्यानंतर स्थिरतेची आशा होती, पण ते होऊ शकलं नाही। राजेशाही गेल्यानंतर गेल्या 17 वर्षात तब्बल 15 वेळा तिथलं सरकार बदललं। यावरून हा देश राजकीयदृष्ट्या किती अस्थिर आहे हे लक्षात येतं। या काळात नेपाळमध्ये घराणेशाही वाढली, भ्रष्टाचार प्रचंड वाढला। हा देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताच्या जवळ आहे। भारतासोबत नेपाळचा रोटीबेटीचा व्यवहार आहे, पण 2008 नंतर इथं कम्युनिस्टांचा प्रभाव वाढल्यामुळे हा देश चीनच्या जवळ आणि भारतापासून लांब गेला। या सगळ्यामुळे नेपाळी नागरिक सरकारवर नाराज होते। नेपाळमध्ये सरकारविरोधात गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आंदोलनं सुरू होती। यावर्षी मार्च महिन्यात सुद्धा इथं मोठं आंदोलन झालं होतं। शहा घराण्याची राजेशाही पुन्हा यावी यासाठी हे आंदोलन झालं होतं। आता 9 सप्टेंबरला सरकारविरोधात नेपाळमध्ये प्रचंड हिंसक आंदोलन झालं। त्यानंतर पंतप्रधान KP शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला। पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर नेपाळचं सरकार सुद्धा बरखास्त झालं। आता आंदोलकांची मागणी आहे नेपाळचं संविधान बदलण्याची, नेपाळच्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेत बदल करण्याची। नेपाळच्या तरुणाईला पूर्वीच्या सरकारमधलं कोणीच सत्तेत नकोय, त्यांना देशात पूर्णपणे नवीन सरकार हवंय। नेपाळमध्ये संपूर्ण राजकीय बदल घडवून यावा अशी आंदोलकांची मागणी आहे। आता त्यांची ही मागणी पूर्ण होईल का? नेपाळमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर स्थिरता येईल का, की हा देश कायमच्या अस्थिरतेत अडकलेला राहील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।